इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी। आजचा आपला घटक आहे अलंकारिक शब्द। तर पहा, भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलेल्या विशेष अर्थाच्या शब्दांना अलंकारिक शब्द म्हणतात। या शब्दांच्या वापराने आपले विचार कमी शब्दात पण प्रभावीपणे मांडता येतात। तर तुमच्या लक्षात आलं असेल तर असे शब्द की त्याच्या म्हणजे ते जर आपण वाचलं तर आपल्याला लगेच त्या वाक्याचा अर्थ एकदम कमी ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतो आणि आपल्या भाषेचे सौंदर्य सुद्धा त्या शब्दामुळे वाढते। आता उदाहरण दिले पाहिजे अरण्य पंडित, मूर्ख मनुष्य, अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर, अडाणी माणूस। तर यासारखे इथं आणखी बरेचसे अलंकारिक शब्द दिलेले आहेत, ते वाचा, त्यांचे अर्थ तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। वारंवार या शब्दाचे जर तुम्ही वाचन केला तर हे शब्द तुमच्या लक्षात राहतील आणि आपल्या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी तुम्हाला या शब्दाचा चांगलाच उपयोग होणार आहे। त्यामुळे हे पुस्तकातील हे सर्व शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। यानंतर आपण अलंकारिक शब्दावरील काही नमुना प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न पहिला, कारस्थान करणारा या अर्थाचा खालीलपैकी अलंकारिक शब्द निवडा। खुशाल चेंडू, अक्षरशत्रू, गाजर पारखी, पाताळ यंत्री। तर पहा या ठिकाणी हे जे तीन पर्याय आहेत पहा, खुशाल चेंडू, अक्षरशत्रू आणि गाजर पारखी, हे तर कारस्थान करणाऱ्या या शब्दासाठी येत नाहीत। तर पाताळ यंत्री याचा अर्थ काय होतो? कारस्थान करणारा। मेषपात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा। ठेकड, बावळट, झोपाळू आणि सर्व गुण संपन्न। तर मेषपात्र म्हणजे काय सांगा? बावळट असा त्याचा अर्थ होतो। खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्याच्या अर्थाची योग्य जोडी ओळखा। सूर्यवंशी, सूर्य उगवण्याच्या आधी उठणारा। काडी पहिलवान, रुबाबदार मनुष्य। अक्षरशत्रू, खूप शिकलेला। पिकले पान, म्हातारा। तर या ठिकाणी सूर्यवंशी म्हणजे लवकर उठणारा होत नाही तर उशिरा उठणारा होतो। त्यानंतर ना अक्षरशत्रू म्हणजे इथं खूप शिकलेला दिलंय पहा, तर अक्षरशत्रू म्हणजे निरक्षर अडाणी होतो। परंतु आपल्याला इथं पिकले पान, म्हातारा ही जी जोडी दिलेली आहे ती अलंकारिक शब्द आणि शब्दाची ही बरोबर आहे। खालीलपैकी अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ त्यांची योग्य जोडी निवडा। वितंडवाद, खोटा वादविवाद। मुखस्तंभ, खूप बोलणारा। पोटपूजा, आरंभ। मायेचा पूत, पराक्रमी पुरुष। तर या ठिकाणी पहा, वितंडवाद म्हणजे खोटा वादविवाद, ही पण जोडी बरोबर आहे आणि मायेचा पूत म्हणजे पराक्रमी पुरुष, ही पण जोडी बरोबर आहे। मुखस्तंभ म्हणजे खूप बोलणारा येत नाही तर कमी बोलणारा आणि पोटपूजा म्हणजेच काय? भोजन येते या ठिकाणी। खालीलपैकी अलंकारिक नसलेला शब्द ओळखा। नवकोट नारायण, साखर झोप, साखरेचा गणपती आणि सालपापड। तर नवकोट नारायण आणि साखर झोप हे अलंकारिक शब्द आहेत। साखरेचा गणपती आणि सालपापड हे अलंकारिक शब्द नाहीत। रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा। रमेश व राजेशचा डॅश आहे। गळ्यातला ताईत, 36चा आकडा, बोल घेवडा, पोट्या गोळा। तर रमेश व राजेशचा 36चा आकडा आहे म्हणजे दोघांचं वैर आहे, तर या ठिकाणी हा पर्याय योग्य आहे। सारे गंडांतर आमच्यावर आले। अधोरेखित अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून निवडा। गंडांतरच्या खाली अंडरलाईन आहे, तर गंडांतर म्हणजे काय पहा, भीतीदायक संकट, कुळाला लावणारा, अवदसा आणि भरपूर श्रम। तर गंडांतर म्हणजे काय? भीतीदायक संकट। नमन हा जणू काय बृहस्पतीच या वाक्यातील अधोरेखित अलंकारिक शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा। तर या ठिकाणी बृहस्पतीचा अर्थ खूप हुशार असा होतो पहा, बुद्धिमान। मग आता ह्याच्या विरुद्ध काय येणार आहे? बुद्धिमानच्या विरुद्ध नक्कीच मतिमंद येणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2। सुमनने लग्नाला नकार दिला। अधोरेखित अर्थाचा अलंकारिक शब्द पर्यायातून निवडा। आता नकार या शब्दाचा अर्थ आपल्याला निवडायचा आहे। सवत मत्सर, वाहती गंगा, ओनामा आणि वाटाण्याच्या अक्षता। तर नकार म्हणजेच वाटाण्याच्या अक्षता। पुढीलपैकी अलंकारिक शब्दाचे योग्य अर्थ असलेले 2 पर्याय निवडा। गोगलगाय, ठेंगू व्यक्ती, ताटाखालचे मांजर, पूर्णपणे अंकित। नरसिंह, उग्र व पराक्रमी व्यक्ती। धुतला तांदूळ, कपटी मनुष्य। तर या ठिकाणी पहा, नरसिंह म्हणजे उग्र व पराक्रमी व्यक्ती हा पर्याय बरोबर आहे आणि आणखीन त्यानंतर ताटाखालचे मांजर म्हणजेच पूर्णपणे अंकित हा पर्याय सुद्धा या ठिकाणी पर्याय दुसरा आहे पहा, ताटाखालचे मांजर पूर्णपणे अंकित हा पण पर्याय बरोबर आहे।